So we see that is the revision of a derivative. Differentiation चे आपल्याला रिव्हिजन करताना फॉर्म्युले जे ते फॉर्म्युले पाठ असणं आवश्यक आहे. एक्झाम्पल जेवढे जास्त सोडवताल तेवढे फॉर्म्युले तुमचे आठवतील. साधारणपणे आता 11वीला तुम्ही डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले पाहिले आहे. त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह काय असतं, केचं डेरिव्हेटिव्ह असतं 0. d/dx ऑफ k इज इक्वल टू काय येतं 0. नंतर d/dx ऑफ x रेज टू n याचं डेरिव्हेटिव्ह असतं nx रेज टू n मायनस 1. d/dx ऑफ e रेज टू x डेरिव्हेटिव्ह काय असतं e रेज टू x असतं, e रेज टू x. d/dx ऑफ आफ्टर दॅट a रेज टू x काय असतं याचं डेरिव्हेटिव्ह a रेज टू x इंटू log a असतं. नंतर d/dx ऑफ पुढे आपण रूट x चा विचार करू. रूट x चं डेरिव्हेटिव्ह असतं 1/2 रूट x. आता याचंच कन्वर्जन आपल्याला कंपोजिट फंक्शन मध्ये करायचं. कंपोजिट फंक्शन मध्ये कन्वर्जन करत असताना फॉर एक्झाम्पल d/dx ऑफ ax प्लस b आणि ब्रॅकेट रेज टू n याचं जर डेरिव्हेटिव्ह घ्यायचं असेल तर इथे काय x रेज टू n, x रेज टू n चं डेरिव्हेटिव्ह काय येतं बोला काय येणार आहे. x रेज टू n चं डेरिव्हेटिव्ह काय येतं n इंटू x रेज टू n प्लस n मायनस 1. तसंच इथे काय येणार आहे n इंटू ax प्लस b आणि ब्रॅकेटचा n मायनस 1. पण पुन्हा कोणाचं डेरिव्हेटिव्ह काढला आपण ax प्लस b ब्रॅकेटच्या n चं डेरिव्हेटिव्ह काढलं. ब्रॅकेटच्या आतमधल्याचं डेरिव्हेटिव्ह आपण काढले का नाही, म्हणून त्याचं डेरिव्हेटिव्ह काय असतं ax डेरिव्हेटिव्ह a आणि कॉन्स्टंट जो तो b आहे. b चं डेरिव्हेटिव्ह किती आलं 0. आता याच प्रकारे आपल्याला अनेक एक्झाम्पल जे त्यांचा विचार देखील आपल्याला करता. मग समजा इथे d/dx ऑफ सपोज दॅट e रेज टू काय आपल्याकडे ax प्लस b जर असेल तर याचं डेरिव्हेटिव्ह काय येणार e रेज टू ax प्लस b ॲज इट इज आणि पुन्हा कोणाचं डेरिव्हेटिव्ह ax डेरिव्हेटिव्ह. ax डेरिव्हेटिव्ह काय असतं a असतं. त्याचप्रमाणे पुन्हा d/dx ऑफ समजा a रेज टू mx प्लस n याचं डेरिव्हेटिव्ह आपल्याला काढायचं. a रेज टू x चं डेरिव्हेटिव्ह काय असतं a रेज टू x इंटू लॉग a. तसं याचं डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे a रेज टू mx प्लस n इंटू काय येणार आहे लॉग a. आणि पुन्हा कोणाचं राहिलं mx प्लस n चं, mx प्लस n चं डेरिव्हेटिव्ह काय आलं n. त्यानंतर d/dx ऑफ समजा रूट मध्ये px प्लस q आहे तर px प्लस q चं डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे सांगा 1/2 रूट काय येणार आहे px प्लस q येणार आहे. परत कुणाचं डेरिव्हेटिव्ह राहिलं px चं डेरिव्हेटिव्ह काय आलं p. तर हे कंपोजिट फंक्शन आहे. याला कंपोजिट फंक्शन असं म्हटलं. मग आता आपण एखादी 2-3 एक्झाम्पल यावरती घेऊ की सपोज दॅट एक्झाम्पल असा आहे स्क्वेअर रूट मध्ये x² प्लस 4x मायनस 7 y इज इक्वल टू इन स्क्वेअर रूट x² प्लस 4x मायनस 7 याचं डेरिव्हेटिव्ह आपल्याला काढायचं. याचं डेरिव्हेटिव्ह काढत असताना काय करणार आपण तर पहिल्यांदा मी असं म्हणतोय की रूटचं डेरिव्हेटिव्ह काय आपल्याकडे रूटचं डेरिव्हेटिव्ह 1/2 रूट. मग त्याप्रमाणे डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x काय येणार आहे सांगा बोला dy/dx इज इक्वल टू d/dx ऑफ इन स्क्वेअर रूट x² प्लस 4x मायनस 7. What is the derivative of this 1/2 root x² plus 4x minus 7. Again derivative of d/dx of x² plus 4x minus 7. मग याप्रमाणे 1 काय राहणार इथे 2 रूट किती येतं सांगा x² प्लस 4x मायनस 7 आणि x² चं डेरिव्हेटिव्ह किती 2x ना. x² चं डेरिव्हेटिव्ह 2x म्हणजे इंटू काय घ्यायचे तर 2x आणि त्याचप्रमाणे मायनस प्लस किती आला 4x चं डेरिव्हेटिव्ह 4. हे तुमचा आन्सर. म्हणजे काय होणार आहे यातूनही तुम्हाला 2 कॉमन घेता येईल. 2 जर कॉमन घेतलं तर काय राहणार x प्लस 2/2 रूट किती राहणार आहे x² प्लस 4x मायनस 7. म्हणजे फायनली आन्सर असं येणार x प्लस 2
रूट मध्ये एक्स स्क्वेअर प्लस 4x आणि मायनस 7 हे कळलं का? लक्षात आलं का? या टाईप. आता आणखीन एक एक्झाम्पल आपण घेऊया की थोडंसं हार्ड एक्झाम्पल तरी देखील आपण ते घेऊ. y is equal to 5 upon here third root of 9x square plus 7x minus 5 raised to 7 याचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला काढायचा. काय करणार? तर इथे डेरिव्हेटिव्ह काढत असताना 6 as it is upon पहिल्यांदा हे आपण काय करूया, रेस्ट टू किती येणार आहे 7/3 कळलं का तुम्हाला? याची पॉवर किती आहे 7 आणि त्याचं कितवं रूट आहे थर्ड रूट. And therefore we get here 9x square plus 7x minus 5. आणखीन काय करता येईल आपल्याला? तर हा जो पॉवर आहे ते आपण वरती नेऊ म्हणजे काय ना 6 as it is here 9x square plus 7x minus 5 raised to minus 7/3. आले का लक्षात आहे? -7/3 कळलंय का? कळलं इकडं. मग आता काय करणार आपण? y as it is इथे आपलं डेरिव्हेटिव्ह काढायचं. डेरिव्हेटिव्ह काढायचं असेल तर फॉर्म्युला कोणता अप्लाय करणार आपण? x raised to n चा. कोणता फॉर्म्युला अप्लाय करणार आपण? x raised to n चा. मग काय येणार आहे? डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. काय होणार आहे मग पहा dy upon dx is equal to 6 as it is into d by dx of 9x square plus 7x minus 5 raised to minus 7/3. 6 as it is. into minus 7. हो की नाही? मग काय येणार आहे बोला? into minus 7. into minus 7/3 आणि ब्रॅकेट रेज टू काय घेणार? -7/3 minus 1. Yes. x raised to n minus 1. इथं काय शिल्लक राहत आहे? 9x square plus 7x minus 5. पुन्हा कुणाचं डेरिव्हेटिव्ह राहिलं? तुम्ही डेरिव्हेटिव्ह रेज टू पॉवरचं काढलेलं आहे. Yes. आतमधलं जे फंक्शन आहे त्याचं डेरिव्हेटिव्ह राहिलेलं आहे. त्याचं डेरिव्हेटिव्ह काय आहे सांगा? d by dx of 9x square plus 7x minus 5. आणि म्हणून आपल्याला 3 2 चा किती येतं? 6 येतं. 2 7 चा किती येतं? -14. समजलं का? आणि इथे राहणार 9x square plus 7x minus 5 raised to 3 1 चा 3 आणि 7 minus 10/3. आणि इथे काय येणार डेरिव्हेटिव्ह सांगा? 9 as it is. x square चं डेरिव्हेटिव्ह किती येतं? x square चं डेरिव्हेटिव्ह 2x येतं into 2x आणि प्लस किती आला? 7. आणि म्हणून आपल्याला आन्सर करताना आपण असं करूया -14 आपण घेतो कारण इथे -10/3 अर्थात हे असं एवढं ठेवलं तरी चालेल. सो 9x square plus 7x minus 5 रेज टू किती येतं? 10/3 आणि इंटू हा ब्रॅकेट इथेच घेतो इंटू 9 2 चा किती आला? 18x आणि प्लस किती आला? 7 आला. इथं 7x आहे ना? हा इथे 5 आहे -5 ना? -5 कॉन्स्टंट आहे ना. ओके -7 डेरिव्हेटिव्ह. ओके डेरिव्हेटिव्ह किती आला याचा? 7 आला. इंटू किती आला इथं? 9 into 2x आणि प्लस किती आला इथे? 7. सो प्लस किती आला इथं? 7. हे तुमचं आन्सर. समजलं काय? कळलंय का? आले का लक्षात? ठीक. आता हा टाइप झाला आहे. त्यानंतर पुढचं एक्झाम्पल आपण घेऊया. पुढचा थोडासा टाइप आपण चेंज करूया. आता हे जे फंक्शन आहे ही फंक्शन कोणती होती? अल्जेब्रिक फंक्शन होते. अल्जेब्रिक का म्हटलं जातं याला? तर यामध्ये कुठेही तुम्हाला एक्सपोनेन्शियल दिसत नाही, ट्रिग्नोमेट्रिक दिसत नाही, ई रेज टू पॉवर वगैरे दिसत नाही. ही काय अल्जेब्रिक फंक्शन आहे. आता आपण पुढचं एक्झाम्पल पाहूया की साधारणपणे एक्सपोनेन्शियलचे एक्झाम्पल सुरुवातीला मी घेतोय. ठीक आहे. हा एक्झाम्पल असं आहे y इज इक्वल टू स्क्वेअर रूट ई रेज टू 3x प्लस 2 प्लस 5. y इज इक्वल टू स्क्वेअर रूट ई रेज टू 3x प्लस 5 आणि प्लस 7. हे एक्झाम्पल आहे सपोज. आता हे सोडवायचं आपल्याला. कसं सोडवणार? तर डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x आपण म्हणूया. लक्षात घ्यायचं की कंपोजिट फंक्शन जेव्हा ही डेरिव्हेटिव्ह सोडवत असताना काय करायचं आपल्याला? तर पहिल्यांदा इथे आल्यानंतर आपल्याला कोण भेटतंय? रूट भेटतोय. कोण आहे? रूट. म्हणजे बाहेरून आतमध्ये जायचं आपल्याला. बाहेरून आतमध्ये जायचं असेल तर काय करणार आपण? dy upon dx is equal to बोला d upon dx of in square root e raised to
3x प्लस 5 आणि प्लस किती आलं 7. आता विचार करा कोणाचं डेरिव्हेटिव्ह घेणार पहिल्यांदा तुम्ही रूटचं डेरिव्हेटिव्ह काय असतं 1/2 रूट असतं आणि म्हणून इथे घेताना 1/2 रूट किती येतं e3x प्लस 5 प्लस 7. पुन्हा आपण आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला दोन फंक्शन आहेत एक e3x प्लस 5 प्लस 7 आहे. 7 हे कॉन्स्टंट फंक्शन आहे. कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह काय आता 0 आहे. तर देखील आपण लिहूया इथे d/dx ऑफ e3x प्लस 5 प्लस 7. मग काय करणार आपण पहिल्यांदा डेरिव्हेटिव्ह याचा घेणार आहे e⁻चं डेरिव्हेटिव्ह e⁻x चं डेरिव्हेटिव्ह काय असतं e⁻x असतं. मग त्याप्रमाणे e3x प्लस 5 पण तुम्ही डेरिव्हेटिव्ह कोणाचं घेतलं e⁻चं घेतलेलं आहे रेस टू पॉवर जी त्याचं डेरिव्हेटिव्ह घेतलंय का नाही आणि म्हणून इनटू d/dx ऑफ 3x प्लस 5 पुढे आपण प्लस 7 काय कॉन्स्टंट आहे कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह काय राहतं 0 राहतं आणि डिवाइडेड बाय इथे काय येणार आहे पहा 2 इनटू स्क्वेअर रूट मध्ये e3x प्लस 5 आणि प्लस किती आलं 7. समजलं इथपर्यंत आहे. मग आता फायनल आन्सर काय येणार आपलं तर फायनल आन्सर आपलं असं येणार आहे e3x प्लस 5 इनटू 3x चं डेरिव्हेटिव्ह काय येतं 3 येतं. लक्षात घ्यायचं kx चं डेरिव्हेटिव्ह k असतं आणि डिवाइडेड बाय काय येणार आहे 2 इनटू स्क्वेअर रूट मध्ये e3x प्लस 5 आणि प्लस किती आलं 7. हे तुमचं आन्सर. समजलं इथपर्यंत कळलं का. आता आणखीन एखादं एक्झाम्पल आपल्याला स्वतःच्या मनाला बनवता येईल. फॉर एक्झाम्पल हे एक्झाम्पल घेतोय पाहू y इज इक्वल टू 7/9x² प्लस 5x आणि मायनस 8 हे एक्झाम्पल घेतलं. मग इथे कोणता रूल वापरणार आपण a⁻x. a⁻x चा डेरिव्हेटिव्ह काय असतं सांगा बोला a⁻x इनटू log. मग त्याप्रमाणे डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. मग काय येणार आहे dy/dx इज इक्वल टू d/dx ऑफ 7/9x² प्लस 5x मायनस 8. मग त्याप्रमाणे a⁻x चं डेरिव्हेटिव्ह a⁻x म्हणजे 7/9x² प्लस 5x मायनस 8 आणि इनटू काय येणार आहे log a म्हणजेच काय log 7. पण तुम्ही डेरिव्हेटिव्ह कोणाचं घेतलं a⁻ चं घेतलेलं a⁻x a⁻x पण f(x) काय आपल्याकडे परत तर याचं राहिलं ना डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आणि म्हणून d/dx ऑफ 9x² प्लस 5x मायनस 8. कळलं इथपर्यंत. आणि मग काय होणार इथे 7 ॲज इट इज 9x² प्लस 5x मायनस 18 ॲज इट इज इनटू log 7 also ॲज इट इज. 9 चं डेरिव्हेटिव्ह काय 9x² चं डेरिव्हेटिव्ह काय आता x² चं 2x येतं इथे काय 2x म्हणजे काय येणार 18x येणार आणि प्लस 5x चं 5 येणार आहे. हे तुमचं फायनल आन्सर. कळलं का हे लक्षात आलं का. मग हे काय झालं आपला एक्सपोनेन्शियल फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह झाले. आता आपण लॉगॅरिथमिक फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह घेऊया. हे तुम्हाला माझ्या YouTube चॅनल वरती हा व्हिडिओ तुम्हाला उपलब्ध होईल. ठीक आहे लक्ष द्या. आता लॉगॅरिथमिक फंक्शन आपल्याला पाहिजे आहे y इज इक्वल टू लॉग ऑफ सांगा एखादं क्वाड्रॅटिक इक्वेशन किंवा कोणतं इक्वेशन सांगा. समजा क्यूबिक इक्वेशन घेतलं x³ प्लस 9x² प्लस 7x आणि प्लस 8 हे एक्झाम्पल घेतलं आपण. याचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला घ्यायचा आहे. मग डेरिव्हेटिव्ह जर घ्यायचं असेल तर काय करणार आपण डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. मग काय होणार आहे dy/dx इज इक्वल टू d/dx ऑफ log ऑफ x³ प्लस 9x² प्लस 7x प्लस 8. मग काय होणार आहे सांगा याचा डेरिव्हेटिव्ह 1 येणार. log चं डेरिव्हेटिव्ह 1 असतं x³ प्लस 9x² प्लस 7x आणि प्लस 8. आता हे पुढचं डेरिव्हेटिव्ह आपण वरले घेऊ. x³ चं डेरिव्हेटिव्ह काय येतं x³ चं डेरिव्हेटिव्ह nx⁻n-1 म्हणजे काय येणार आहे 3x² येणार आहे प्लस x² चं डेरिव्हेटिव्ह काय येतं 9 into 2x म्हणजे 18x येतं. कळलं का. आणि प्लस किती आलं 7. समजलं का हे आलं का लक्षात. log of f(x) चं डेरिव्हेटिव्ह 1/f(x) आणि पुन्हा कोणाचं राहिलं f(x)
म्हणजे फायनल आन्सर आपला असं येणार आहे 3x² प्लस 18x प्लस 7 अपॉन किती येणार तर अपॉन x³ प्लस 9x² प्लस 7x आणि प्लस 8 हे येणार. तर हे लॉगॅरिथमिक फंक्शन झालं. म्हणजे आतापर्यंत आपण कंपोजिट फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह घेत असताना अल्जेब्रिक फंक्शन पाहिलं, एक्सपोनेन्शियल फंक्शन पाहिलं, त्याच्यानंतर आणखी कोणतं पाहिलं लॉगॅरिथमिक पाहिलं, रूटचे फंक्शन देखील आपण पाहिलेले आहेत. आता आपल्याला ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन घ्यायचं आणि ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह आपण घेणार आहोत. पण ट्रिग्नॉमेट्रिक कसं तर ट्रिग्नॉमेट्रिक ऑफ अल्जेब्रिक असं आहे पहा की e⁻ अल्जेब्रिक, a⁻ अल्जेब्रिक, त्याच्यानंतर ब्रॅकेट रेस टू एनी टर्म अशा पद्धतीने. आता आपण काय करूया ट्रिग्नॉमेट्री घ्यायचं आणि ट्रिग्नॉमेट्री घेऊन त्याच्यामध्ये काय करायचं आहे तर अल्जेब्रिक एक्सप्रेशन आपण घेऊया. काय इक्वेशन सांगा बरं. समजा ट्रिग्नॉमेट्रीने फंक्शन फॉर एक्झाम्पल tan घेऊया y tan. त्या अगोदर आपल्याला काय माहिती असणं आवश्यक आहे डेरिव्हेटिव्ह. सांगा बरं sin x चा डेरिव्हेटिव्ह काय cos x, त्याच्यानंतर cos x चा डेरिव्हेटिव्ह मायनस tan x चा डेरिव्हेटिव्ह sec², cot x चा डेरिव्हेटिव्ह मायनस cos x²x, sec x चा डेरिव्हेटिव्ह sec x इंटू tan x आणि cosec x चा डेरिव्हेटिव्ह काय येतं मायनस cosec x इंटू cot x. हे डेरिव्हेटिव्ह आपल्याला माहित असणं आवश्यक आहे, पाठ असणं आवश्यक आहे. बघूया आपण एक्झाम्पल. y इज इक्वल टू सपोज दॅट मी घेतोय tan ऑफ x² आणि प्लस a² ह्याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. म्हणजे पहिल्यांदा कोण भेटतं आपल्याला tan पहिल्यांदा tan चा डेरिव्हेटिव्ह घ्या आणि म्हणून इथे घ्यायचं डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. सो dy अपॉन dx इज इक्वल टू d अपॉन dx ऑफ tan ऑफ x² प्लस a². मग tan चा डेरिव्हेटिव्ह काय येतं sec² येतं आणि म्हणून इथे घ्यायचं sec² ऑफ x² प्लस a². पुन्हा कुणाचं राहिलं d/dx ऑफ x² प्लस a² चा. x² चा डेरिव्हेटिव्ह किती येतं सांगा 2x येतं आणि म्हणून आपल्याला जे आन्सर मिळणार आहे त्याचं 2x इंटू sec² ऑफ x² प्लस a². तर अशा प्रकारे आपण काय केलेलं आहे तर अल्जेब्रिक, एक्सपोनेन्शियल, ट्रिग्नॉमेट्री ही आपण कंपोजिट फंक्शन पाहिजे. आता मिक्स कंपोजिट फंक्शन आपण मिक्स पाहणार आहोत, पाहूया. पण त्या अगोदर एक एक्झाम्पल जे आहे एक्झाम्पल आणखी एक सांगतो तुम्हाला. जसं गुंतागुंतीचं एक्झाम्पल आहे ते आपण घेऊया. तर एक्झाम्पल असं आहे y इज इक्वल टू लॉगॅरिथमिक आहे y इज इक्वल टू लॉग ऑफ a⁵ इंटू ब्रॅकेट मध्ये 3x प्लस 4 अपॉन रूट मध्ये 25x² प्लस 7 आणि ब्रॅकेट रेस टू 9/4 हे एक्झाम्पल आहे. हे एक्झाम्पल आपल्याला सॉल्व्ह करायचं. कळलं का. मग काय करावं लागेल हे एक्झाम्पल सॉल्व्ह जर करायचं असेल तर लॉग दिलेला आहे तुम्हाला. मग लॉग दिलेला आहे लॉगचा उपयोग करायचा. लॉग का दिलेला आहे असं काही करायचं नाही डेरिव्हेटिव्ह काढताना इथे की पहिल्यांदा लॉगचं घ्या, लॉगचं येणार 1/, होय की नाही. त्याच्यानंतर आणखीन कोणाचं मग 1/, घेतल्यानंतर या दोघांमध्ये प्रॉडक्ट रूल वापरा, मग त्यानंतर इथं पॉवर आली, असं करायचं नाही. एक्झाम्पल पहा कसं सॉल्व्ह करायचं ते पहा. ट्रिक ही इथे लॉग दिलेला आहे. लॉग दिला याचा अर्थ आपल्याला एक्झाम्पल सोपं करायचं आहे आणि सोपं होण्यासाठी लॉग दिलेला आहे. मग काय करतो मी पहा लॉग ऑफ a⁵ किती घेतोय 5x प्लस कळलं का प्लस काय आलं ते या दोघांमध्ये काय प्रॉडक्ट आहे. प्रॉडक्ट असेल तर प्लस बोला काय येणार लॉग ऑफ बोला 3x प्लस 4 अपॉन रूट मध्ये किती येणार आहे 25x² आणि प्लस किती आलं 7 रेस टू किती आहे 9/4. पण एवढ्यावरती ते सोपं झालं असं नाही. आणखी स्टेप आहे काय येणार y इट इज हा 5x जो आहे ना तर आपल्याला एक रूल माहिती आहे log a⁵b इज इक्वल टू b log a असतो. मग त्याप्रमाणे 5x खाली येणार आहे इंटू काय येणार आहे log a. आता विचार करा जर a असेल तरी आपल्याला सोडवता येतं. सपोज दॅट इथं 5 असेल तर सोडवता येणार आहे की नाही येणार आहे. सपोज दॅट इथं आणखी 5x ऐवजी 9x असेल तरी सोडवता येणार आहे. 3/5x असेल तरी सोडवता येणार आहे. प्लस आता हा देखील काय येणार आहे खाली येणार आहे 9/4. आता विचार करा या दोघांमध्ये काय आहे डिव्हिजन आहे का नाही पण बाहेर लॉग आहे. लॉग असल्यामुळे काय होणार आहे त्यांच्यामध्ये सबट्रॅक्शन होणार आहे. म्हणून इथे मी असं घेतो लॉग ऑफ किती येणार आहे 3x प्लस 4 मायनस हा आता रेस टू पॉवर इथे किती आहे स्क्वेअर रूट आहे
काय आपल्याकडे इथे स्क्वेअर रूट. मग स्क्वेअर रूट जर असेल तर काय होणार सांगा बोला. 1/2 येणार का नाही. 1/2 येणार का नाही. आलं का सांगतो मी इथे. आणि रेज टू पॉवर काय आहे इथं 1/2 25x² + 7. लक्षात ऐकलं तुमच्या प्रत्येक शंकेचं उत्तर माझ्याकडे आहे. मी अजून लॉग डेरिव्हेटिव्ह घेतलेला नाहीये. मग हे फक्त मी सिम्प्लिफाय करतोय. आपल्याकडे एक रूल असा आहे लॉग a रेज टू b जर असेल तर b खाली येतो. b लॉग आहे. मग त्याप्रमाणे 5x × लॉग आहे. कसं लिहितला 9/4 इंटू काय आलं लॉग ऑफ काय असेल ते आलं. परंतु आतमध्ये गेल्यानंतर इथं रूट आहे आणि डिव्हिजन आहे. डिव्हिजन असल्यामुळे सबट्रॅक्शन. समजलं का कळलं का. आणि रेज टू पॉवर किती येणार 1/2. काय बरं 1/2 कारण रूट आहे म्हणून. तर सपोज दॅट इथं जर 3 असतं तर इथं किती आलं असतं 1/3 असतं. कळलं का. सपोज दॅट इथं 3 असतं आणि इथं रेज टू 5 असतं तर 5/3 झालं असतं. कळलं. म्हणजे एक्झाम्पलचा जो काठिण्य पातळी ते आपल्याला देखील बनवता येते. एक्झाम्पल आपल्याला तयार करता येतात. आता त्यानंतर आणखीन सिम्प्लिफाय करूया आपण. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. मग आता काय होईल सांगा बरं. dy/dx. कोणाचं डेरिव्हेटिव्ह घेणार तुम्ही 5 चं घ्यायची गरज नाहीये. log x चं घ्यायची गरज नाही. x चं डेरिव्हेटिव्ह किती 1. मग बाकीचं आहे तसंच. म्हणजे काय राहणार 5 log a. कळलं का. कळलं का. हे मी डेरिव्हेटिव्ह आता डायरेक्ट घेतोय. x चं डेरिव्हेटिव्ह 1. मग तिथं काय राहिलं 5 log a राहिलं. त्यानंतर प्लस 9/4 ॲज इट इज. सांगा बरं log चं डेरिव्हेटिव्ह काय असतं 1/1 काय पण 3x + 4. पुन्हा कोणाचं राहिलं 3. सपोज दॅट इथं जर 3x² + 5x + 7 जर असतं तर मग आपण पुढे त्याचं घेतलं असतं. आता इथं किती आहे फक्त 3x + 4 आहे. म्हणजे आपलं सोपं काम झालेलं आहे. ax चं डेरिव्हेटिव्ह काय असतं k असतं ना. मग तसं 3x चं डेरिव्हेटिव्ह काय येणार * 3 आणि 4 चं डेरिव्हेटिव्ह 0 -1/2. हो इथे लॉग पाहिजे होता. लॉग बोला बरं काय येणार 1 किती येणार आहे 25x² आणि +7. हे कळलं का. इथे लॉग हवा होता. इथे लॉग चिन्ह राहिलंय माझं. लॉग लिहिलंय. मग 1/2 आहे. कुणाचं डेरिव्हेटिव्ह घेणार तुम्ही लॉगचं डेरिव्हेटिव्ह काय 1/1 आहे ना. लॉगचं डेरिव्हेटिव्ह काय आता 1/1. कळलं का. हे पुन्हा कुणाचं राहिलं बरं सांगा 25x². 25x² चं डेरिव्हेटिव्ह किती 25 आणि x² चं डेरिव्हेटिव्ह 2x. 7 चं डेरिव्हेटिव्ह किती 0. आणि म्हणून फायनल आन्सर आपला येणार dy/dx = 5 log a plus 9/4 in bracket 3/3x + 4. आणि बोला पुढे मायनस हे 2 ला 2 कट करतो. बरोबर की नाही. केलं का नाही 2 ला 2 आले का लक्षात आहे. आणि मग काय राहिले तर फक्त 25x. सो 25x अपॉन किती राहिलं 25x² आणि +7. आणि या पद्धतीने आन्सर मिळाला. लॉग ए काय कोइफिशियंट आहे. जर log x असतं तर 1/x झालं असतं. जर log x असतं तर 1/x झालं असतं. समजलं का. हो. तर या पद्धतीने हे एक्झाम्पल आहे. नेक्स्ट एक्झाम्पल याच टाइपचं आपण घेऊया. आता पुढचं एक्झाम्पल जे ते असं आहे की y = लक्ष द्या y एक्झाम्पल असं आहे की 25 log of sec x to the base 5. 25 log of sec x to the base 5 minus 16 log of tan x to the base 4. हे एक्झाम्पल. आणि याच टाइपचं आणखी एक एक्झाम्पल आपल्याला साइन आणि कॉस मध्ये देखील घेता येतं. लक्ष द्या काय करायचं इथे. पहा y = here
y is equal to 25 into raised to log of sec x to the base 5 minus 16 raised to log of tan x to the base 4. So here y as it is, here 5 आणि 25, 4 आणि 16 यांच्यामध्ये काहीतरी रिलेशन आहे आणि म्हणून इथे मी असं घेतो 5 स्क्वेअर इंटू लॉग ऑफ सेक एक्स टू द बेस 5 मायनस 4 स्क्वेअर इंटू लॉग ऑफ टॅन एक्स टू द बेस 4. त्यानंतर आणखी काय तर y as it is 5 raised to log of sec x to the base 5 square and minus 4 raised to log of tan x to the base 4 आणि ते स्क्वेअर. आता लक्षात घ्या की जर e raised to log of f of x जर असेल इथे बेस काय असतो e असतो. e raised to log of f of x जर असेल तर त्याचा आन्सर काय असतो f of x असतो. तसंच a raised to log of f of x to the base जर a असेल तर त्याचा आन्सर काय असतं f of x असतं. हे आन्सर आहे, हे डेरिव्हेटिव्ह नाही, हा फॉर्म्युला आहे. a raised to log of f of x to the base a is equal to काय तर f of x येतं. पहा बरं इथे a आहे, याचा बेस सुद्धा काय aच आहे, इथे a आहे, याचा बेस सुद्धा काय aच आहे आणि म्हणून काय शिल्लक राहतं f of x. सांगा बरं f of x काय पहिला sec square. So we write here sec square. मायनस इथं काय सांगा बरं tan square x काय आपल्याकडे tan square. Therefore y as it is sec square x minus tan square x. आयडेंटिटी 1 आहे, y is equal to 1 आणि म्हणून डिफरन्शिएट जर केलं तर डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x काय येणार आहे dy upon dx is equal to काय राहणार 0. समजलं इथपर्यंत कळलं. याच पद्धतीनं sin आणि cos मध्ये देखील रिलेशन आहे. तर एक्झाम्पल तुम्ही सुद्धा तयार करू शकता. सांगा बरं sin आणि cos y is equal to सांगा एखादा स्क्वेअर समजा मी 9 घेतला, 9 जर घेतला तर इथं काय घेतलं मी लॉग घेतलं आणि इथं मी काय घेतोय sin x घेतोय. पुन्हा काय येणार इथं बेस मी किती घेतोय सांगा 3 घेतो प्लस कारण sin आणि cos मध्ये काय असतं sin आणि cos मध्ये काय रिलेशन प्लस आहे sin स्क्वेअर प्लस cos स्क्वेअर. सांगा बरं 16 घेतो सपोज दॅट काय राहणार इथे log ऑफ बोला cos x टू द बेस किती घ्यायचा 4. कळलं का इथपर्यंत. मग काय येणार y as it is बोला पुढं 3 स्क्वेअर log of sin x to the base 3 आणि प्लस 4 स्क्वेअर log of cos x to the base किती आला 4 आला. म्हणजे काय येणार y is equal to 3 raised to log of sin x to the base 3 आणि ते स्क्वेअर जाणार आहे प्लस 4 raised to log of cos x to the base किती आपल्याकडे 4 आणि ते स्क्वेअर होणार आहे. मग आता विचार करा पुन्हा हाच रूल कोणता की e raised to log of f of x म्हणजे ते f of x असतं किंवा a raised to log of f of x to the base is equal to f of x असतं. मग काय राहणार सांगा बरं y is equal to कळलं का इथपर्यंत sin square x आणि प्लस काय राहणार इथे cos square x. पुन्हा sin square plus cos square is equal to किती येणार आहे 1 आणि डेरिव्हेटिव्ह काय येणार therefore dy upon dx is equal to constant so डेरिव्हेटिव्ह काय येणार 0. आणि म्हणून याचा उपयोग तुम्हाला सी